देवा प्लीज पेपर चांगला जाऊन दे रे बाबा. एक तर सगळ्या मुली गेलेल्या आहेत, मलाच उशीर झालाय, पण तुझा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कसं जाऊ पेपरला. हा देवा देवा प्लीज चांगला चांगला पेपर जाऊन दे प्लीज प्लीज प्लीज. देवा आतापर्यंत तुला काहीच नाही मागितलं अरे, मी तर अभ्यास पण नाही केला, काहीच नाही केलं अरे. प्लीज एवढा पेपर चांगला जाऊन दे, हाच नाही तर उद्याचा पण चांगला जाऊन दे. उद्या पण अभ्यास नाही करणार आहे मी. प्लीज प्लीज हा जाऊन दे जाऊन द्या. जाऊन दे आता. लय उशीर झाला आज दर्शनाला. राम राम बापू. राम राम. काय म्हणतो? काय नाही आलतो दर्शन करायला. आलतो होय. बघ मला बी लय उशीर झाला. सकाळ सकाळ रानात म्हणलं बघावं वापस आलंय का. पावसामुळे काय राणे वापस नसते. मग काय तर काय चाललंय मग रानात घरी काम? आताशी सुरू होते ना, अजून पावसामुळे कुठं काय सारा चिखलच होता. अरे बापू एक विचारायचं होतं राव. बोल की काय म्हणतो? तुमच्या काय मुलीचं काय जमलं का नाही कुठं अजून काय? नाही ना, आता ती शाळा शिकते पोरगी, इतके लवकर कुठलं जमवतो. एक जागेवर थोडं आहे राव चांगले. काय म्हणतो? हो परिचयाचे का चांगले तुझ्या? परिचयाचे येतले चांगले आपले. आणि मुलगा बी चांगला नोकरीला आहे सरकारी. झालं का? हो. शेतीवाडी आहे ना, 10-15 एकर शेती पण आहे. तिथे जाऊन आलाय का? म्हणजे तू खात्रीशीर पाहिजे नाही तू? बघून आलोय. काय करू आता पुरीला बी शिकायचं पण आता लय लेकरांच्या म्हणण्याने कुठं चालून नाही जमत. बघू तू विचारून केला बघा विचार तुला सांग. हो मग तसं फोन कर त्यांना, घेऊ बोलून. चालतं घेऊ बोलून मग त्यांना एक दिवशी घेतो बोलून मग त्यांना. आपण ते खात्री कर परत. खात्रीशीर बाप्पा मी तुम्हाला नसतं ना तसं असतं. एकदा लग्न झाल्यावर परत काय करता येत नाही. खाताड त्याताड भानगडी परत नको कुठं नाही. आपल्या जवळच आहे जरा एक पोरगी एक सरकारी नोकरीला बी. चालते की चालतंय येऊ मग. हो चालतंय. राम घ्या पाणी. परीक्षा चालू आहे तिची, परीक्षा तर होऊ द्या ना. तसं मी तिला बोलली, म्हणजे एकदम डायरेक्ट बोलले नाही. असं म्हणत होते तुझ्या मैत्रिणीचे लग्न झाले, तुझ्या वर्गातल्या पोरींना पोरं झालेत, म्हणजे असं गुळून गुळून घेत होते तिला. डायरेक्ट तर मी काही बोलले नाही. काय होतं परीक्षा संपली टायमिंग मध्ये लग्न झालं म्हणजे बरं. तिची शिकायची इच्छा आहे ना, आणि हुशार आहे पोरगी. कम्प्लीट होत आले. काय झालं ते चंदून एक्सपेक्ट पाहिजे परीक्षाच आहे त्याच्या म्हणतो. आता माणसं चांगली आहेत, पोरग नोकरीला आहे, घरदार शेतीवाडी आलं योग जुळून. पण चांगले की मग सगळं चांगले म्हणल्यावर कशाला मग तिला विचारते मी, पक्कच करून टाकू. काय झालं पाहुण्यांना परत सांगायला येतील पटकन. मग तुम्ही म्हणजे तुमचं बोलणं झाले का पाहुण्याशी फोनवर? असं आम्ही येतो मुलगी पाहायला, पाहू मग ते मुलगा येईल, ते पाहुणे येतील, त्यांची एकमेकाची पसंती झाली मग आपल्याला पुढचं बोलता येईल. चालते आता माणशी आली ना मी तिच्या कानावर घालते. बस बस खाली. दमली असशील ना? कसं गेला पेपर? पेपर मस्त गेला मला. सगळेच पेपर मस्त जात नाही. मग बाबा हुशारच तेवढी आहे, मस्त तर जाणारच ना. काय बोलता तुम्ही? अहो पोरगी किती हुशार आहे आपली. अभ्यास करते. मग कसं चाललंय मग कॉलेजचं? कॉलेज वगैरे मस्त, आणि नोट्स वगैरे सगळे सर लोक ते देतात, त्याच्यामुळे होऊन जातं सगळ्या गोष्टी. पेपर तुझे सगळे झालेत ना का राहिला एखादा? हा उद्या शेवटचा पेपर आहे. आणि बाबा उद्या तुम्ही सोडवायला या बर का, खूप ऊन आहे रस्त्याने, त्याच्यामुळे ऊन लागतं. उद्या मला काही काम नाही, येईन थोडं तुला. ऐक ना मग तुला मी बोलले होते तुला मग 2 महिन्यापूर्वी. काय ग माझ्या लक्षातच नाही. तुझं लक्षात नसणार ना. लग्न करायचं म्हणलं की मग ध्यानात लक्षात नाही राहत. बघू नंतर करू नंतर. काय बाबा झालं का तुमच्या दोघांचं सुरू? परीक्षा संपल्या म्हणून तो विषय काढला. आणि आता तू हे पोरगी काय घरी ठेवायचं असते का? पोरीचं लग्न करून द्यायचं असते. अगं त्याच्या पेक्षा मोठं सुख आहे आई वडिलांना. पण मी म्हंटल ना मला शिक्षण करायचंय, खूप मोठं व्हायचंय. अगं तू शिक की मग, आम्ही कुठं नाही म्हणतोय. शिक्षणाला कोण आडव पडले तुझे? अहो लग्न झालं कसं काय शिक्षण करता येईल? हे बघ नवरा नोकरीला असला की तू शिकवतो, त्याला नाही वाटत का आपली बायकोचा पगार घरातच आहे? मी सांगते तुला नीट ऐक. बाबाने एक स्थळ बघितले, म्हणजे बाबाने नाही बघितलं अजून, फोनवर बोलणं झाले. ते 36 आहे ना, त्यांनी सुचवले स्थळ. पोरगा आहे ना नोकरीला चांगल्या, घरी दारी शेती वाडी, नोकर चाकर गाड्या समदे. मग काय पाहिजे आहे का नाही? आणि ते लोक तुला शिकवायला पण तयार आहेत. हा आल्यावर स्पष्ट तू एकदा बोलून विचारून घे त्यांच्याशी, मग काय अडचण आहे. हा बरोबर आहे बाबा तुमचं. मला जे विचारायचं मी ते विचारल. आणि तसंही तुम्ही माझा काही चुकीचा विचार करणार का? बोलायचं पाहुण्याला.
चालेल जसं तुम्ही म्हणता तसं. लावा मग तुमच्या फोन. शब्दाच्या पुढे आहे का मी? फोन लावा. हा शक्तीशींना फोन लावा आणि मग कशाला चांगल्या कामाला उशीर. घ्या बोलून. बरं मग मी आवरू का मग आवर माझं? आहे का नाही साडी बिडी घालायला होती तिला. हा आवरतो. चालेल हा. घ्या बोलून आजच्या आजच घ्या बोलून. हा पाहुण्यांना बराच वेळ झाला फोन केला राम राम. ते कुठे घर हे काय इथं जायचंय आपल्याला? मला काय माहिती सगळं सांगितलं त्यांना सगळं सांगितलंय, पोराची माहिती दिलेली आहे. माहिती सगळी दिली. लग्न जमल्यातच असं हे करायचं. पाहुणे चांगले आहेत ना पाहुणे चांगले सगळं आहेत. तुमच्या वर्षा चाललंय बरं का? नाही 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 चांगले आहे. लग्न जमल्यातच आहे. बरं बसा चला गाडीवर चला. जायचं चला मग. हे काय असं जायचं? हा इकडे. हा इकडे चल. यार तुमचं ओरखलंय का पाहुणे असा वेळ झालाय बरं का? चला मला लवकर नाही त्याला पाहुणे आले मग त्याला आल्यावर नको टाइमपास. काय पण परत आपलं ते यायचे आपलं माझं आलंय का नाही उरकले का नाही काय नोंद आपलं रेडी आलं बरं. येतील आता येतो म्हणले होते ना, आता आपले रस्ते असले ठीक आहे आले. होय का? राम राम. राम राम राम. या बसा. बस. हा आणा पाणी आणा. लय वेळ लावला राव त्यानं. मला पाहुण्यांना जर का वेळ लागला यायला रोड हा रस्ता खराब आपला ते. त्याच्यामुळे रस्त्याची काम चालू आहेत पावसामुळे रस्ते खराब झाले ना. विचार घ्यावा लागला ना. हा. अजून 2-4 फुट फुट मित्रावं लागत. आणा आणा पाणी आणा. ये बाई पाण्यात पाण्यात. दे तिकडे पाणी दे त्यांना. बस बस. अशी मुलगी आमची ते चंदू शेटने पाहिलेली त्यामुळे काय तर त्याला माहिती आहे शाळेत येता जाता पाहतोय तो. बापू हे मुलाचे मोठे बंधू असं का? त्यांच्या वहिनी आणि हा तिथं बस. मुलगा. हा. होय बसू दे ना तिथं पोरीला काय होते. हा बघ. जा. म्हणजे आणि कसं? मुलाचे चुलते येतातच थोड्या वेळात येतातच. चुलतीवर राहिले का? हो, हे. हा चल. घरातले मोठे तेच आहेत ना. अडचण होत असलं तर सरा थोडं थोडं खाली. ते मोठे आहेत ना घरात आमच्या. हा. म्हणलं त्यांच्याच हात कमी होईल बा. हे काय आले आले. आले ना. राम राम. मी उभं राहते बसा तुम्ही बसा. ही मुलगी आहे. बघा मग कसं आता काय तुम्ही आला तर समोर समोर एकदा. चंदू शेटनी मुलगी बघितली हा. नंतर काय आता आपली विश्वासातली माणसं आहेत. नाही, शिक्षण बी झालेले ते व्यवस्थित त्याला फक्त तिला वाटतं थोडस अजून शिकवत काही नोकरीचं भविष्य तिला वाटतं. नाही तिची पुढची शिक्षणाची जबाबदारी घेऊन आम्ही काय मग काय प्रत्येक पाहिजे. जण म्हणतात पण ते करत नाहीत. आमची पोरले हुशार आहे बर का. आम्हाला इच्छा आहे उलट आम्हाला कसं आहे आम्हाला मुलगी नाहीये आणि आम्ही त्याला मुलीच्या स्वरूपातच आम्ही हा बस तेवढंच पाहिजे मग काय हो मुलीच्या बापाला दुसरं काय म्हणजे लागत आमच्या घरी सून म्हणून येणारच नाही ती हो. मुलगी म्हणूनच येणार आहे ती. कारण की आमच्या ह्या पोरांना कधी म्हणजे त्यांचे आई वडील गेल्यापासून त्यांना म्हणजे तेच नाही ना. आम्ही त्यांचा सांभाळ केलेला आहे. बाळ तुझं नाव काय? माझं नाव मानसी. शिक्षण किती झालं तुझं? आता 12वीला आहे. उद्या शेवटचा पेपर आहे. बरं. आणि पुढं काय तुझी इच्छा आहे? मला खरं तर इंजिनियर व्हायचंय. बरं आपण त्याची पुढचं त्यासाठी आपण तयारी करू. पण तुझी शिक्षणाची तयारी पूर्ण आहे ना? हो मग. ओके ठीक आहे. तुम्हाला काय आमचा मुलगा आहे मुलाला काय प्रश्न विचारा. काय नाव? अक्षय. आता कुठे शिकायचं का नोकरी जॉबला नोकरीला आहे पंचायत समितीत म्हणजे शासकीय नोकरी. कोणता जिल्हा वगैरे काय जिल्हा नगरच. नगर काय फिरून काय 45,000 रुपये आता सध्या नंतर वाढणार. वाढलं हा. तर त्यांची इच्छा आहे शिकवायची नंतर जमू का? हा शिकवतो.
बाकी काही व्यसन वगैरे काही नाही ना? नाही काहीच नाही. तसलं चालेल. मानसी बाळा आवडलंय ना तुला मुलगा? आता एकमेका दोघांची पसंत होऊ द्या. नंतर ते करू आपण काय करायचं. मग त्यांना दोघांना बोलता येईल व्यवस्थित, एकमेकाला विचारता येईल चर्चा का? करायला दोघं चर्चा करू शकतो तसं काय नाही. यांना मग दोघांना हा, दोघं. बोलायचं असेल तर बोलू ये शकतो. माणसे त्यांना घरात आण. इकडे बोलायचं का बाहेर जाऊ? चालते जाऊ समोर चाल. हो. त्या झाडाखाली नाही. शेजारी जाऊ आपल्या झाडाखाली. हो, हो. या ना बसा. तुझ्या शिक्षणाचे ना काही करू ते करेन मी. हो खात्री आहे, कारण की दिसण्यावरूनच माणूस कळतो कसा आहे आणि कसा नाही. ते कसं आहे ना की आम्ही लहान होतो तेव्हाच माझे आई वडील वारले. तेव्हापासून चूल त्यांनी सांभाळले. अच्छा. हा मग त्यांनी काही जर विचारलं म्हणजे काही बोलले असेल तर काय राग नाही आला ना? नाही अजिबात नाही. मोठे जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. त्यांना समजून घ्यायचं आणि आपण पण आपलं नातं समजून घेऊयात आणि समजून घेऊन टिकतो नातं. एकमेकाला समजून घेतलं तर आपण शेवटपर्यंत संसार टिकन आपला. हो ना तेच तर. की मला त्यांनी भरपूर मुली दाखवल्या हा पण मला मुलीच पसंत पडल्या नाही कोणत्या. आणि तुला बघतेच आणि तू पसंत पडली. इश्श. असं काय पाहिलं माझ्यामध्ये? कसं असतं पैशावाले केले ना मुली त्यांना फक्त पैशाकडे बघूनच येते. पैसे केले का ते शेवटपर्यंत साथ देतात. साथ देते. बरोबर ते तर आहेच. मग आणखीन काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही ते खरंच मनापासून आवडलं ना. म्हणजे हो. ना ते घरच्यांच्या दबावावर बोलत असेल नाही 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 तसं काही नाहीये. आणि माझे आई वडील माझ्यावर दबाव कधीच नाही टाकत. आणि हा. तसं माझी नव्हती म्हणजे इच्छा नव्हती लग्नाची, पण तुम्ही व्यवस्थित आहात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. मेन म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करताय. आणि एका मुलीला काय पाहिजे असतं, आपल्या लाईफ पार्टनर कडून सपोर्ट पाहिजे असतो आणि तो तुमच्याकडून भेटतोय. बस झालं तेवढंच. काय तू म्हणशील तसं हा होईल सगळं. मग तुमचा होकार समजायचा का मग? हो. हो. बर चला मग जाऊयात, नाही तर म्हणतील काय करते. हा. हो. पसंती जर झाली तर मग मग आता येतील त्यांना विचारा एकदा एकमेकाची पसंत. एकमेकाची पसंत. हा त्यांच्या दोघांवरच आहे आता. शेवटी त्यांना संसार करायचा आहे म्हणल्यावर. काय हा काय रे मग ओके ना. मानसी, हं? काय अडचण नाही. दोघांची इच्छा आहे म्हणजे काही. काय करा आता एकदा तुम्ही पेपर वगैरे झाल्यानंतर तुम्ही आमच्या घरी येऊन जावा. चालतंय हा, येतो. मग मग आलं की आपण एकदा बैठकच तारीख वगैरे काढू मग. फायनल आहे का करून नाही? टाकू त्या. हो. मग कसं पाया काय? पड पाहुण्यांच्या. सगळ्यांच्या नाही पाया आता पाय पडून उठले जर. पाय पड. पडू- नाही, पुढे त्यांचेच तिथून पडा. पुढे ती- त्यांच्याच पडा काय नाही, पडू दे सगळ्यांचे, पडू. ताई. हे सगळ्यांचा आशीर्वाद घे. ए, नवरदेव सोडले होते. नाही. कशाला उगाच. नाही बा, आशीर्वाद म्हणून नाही. चल चहा झालाय ना. हा, झालं. या चहा घेऊ. जर डन झालंय काही फिराय. बापरे लेट झालाय. चला ना लवकर. उरकलं. अवले उशीर झालाय एकतर. काल बी तसंच झालतं. चला लवकर. तुझं उरकत नाही आणि मला माझ्या नावाने ओरड. चला आता. चल लय उशीर झाला यार तुला. माणसे अरे माणसे अरे माणसे ए पुरी ए पुरी अरे वाचवा रे कोणतरी. अरे वाचवा रे कोणतरी. वाचवा रे माझे लेकर. वाचवा रे ए पुरी अरे उठलं रे. अरे काय झालं. अरे तुला पेपरला जायचं होतं ना. अरे वाचवा कुणीतरी. वाचवा रे. अरे वाचवा रे कोणतरी. अरे वाचवा रे. वाचवा कुणीतरी. अरे पुरी राव गेले ना माझ्या. वाचवा रे. वाचवा रे पुरी. अरे यार कोणतरी. अरे 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 वाचवा रे माझ्या पुरी रे. वाचवा वाचवा.
काय झालं पुरी उठणार ए पुरी उठणार रे दवाखान्यात चल नेतो तुला. अरे तुला दवाखान्यात नेतो ना चल रे. ए पुरी अरे तुला दवाखान्यात नेतो ना. कुणाचं वाईट केलं होतं माझ्या पोरीने. बस नाही अहो पाहुणे बघून गेले तिला. आपण किती स्वप्न रंगवले तिच्या लग्नाची. एवढा मला माझी पोरगी पाहिजे. तुम्ही आता माझ्यासोबत तुम्ही काय असेल काय तिला. दवाखान्यात घेऊन गेलो सगळीकडे पण नाही वाचली काय करत. माझं लेकरं किती त्रास झाला असेल तिला. माझं बाळ मानसी ए बाळा ये ना ग. मुडदा बसवला त्याचा. ज्याने ऍक्सिडेंट केला माझ्या पोरीचा. जीव सोडला पुरी. किती तर मला अजून माझं लेकरं. तात्या तात्या हो तात्या तात्या काय झालं? तात्या काय हो ते एक अवघड झालं राव. काय? आपण ती मुलगी बघा गेल्या सकाळी ऍक्सिडेंट मध्ये गेली राव. हा? हा अवघड झालं राव. काय झालं? काल बघितलेली हा काल पाहिलेले आपण ते ऍक्सिडेंट झाला सकाळी राव कॉलेजला जाताना. पण झालं कसं काय? तिथे ते वडील आणि ते चालले होते कॉलेजला सोडवायला. हो, एक गाडीवर धडकावलं. लईच वाईट घटना घडली. आणि मी त्याची वाट बघत बसलोय. मला आता हा. कळालं. काय झालं? तुमचीच वाट बघतोय. आरती कसं सांगावं तुला? काय झाली? काल पोरगी बघायला नव्हती गेलो का आपण. हा. त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ती एक्सपायर झाली. माझं बाळ माझं बाळ मानसी. तू बघितलं का रे मानसीला. कुणी मारलं त्याला सांग बरं. त्या पाहुण्याने पुन्हा चुकी झालेली त्यांच्या गाडीत. पोरगी दे माझी पोरगी दे मानसी. काकू जातो रे 9 महिने एक पोटात वागवले तिला. त्याच्या पोटासारखी जपलं तो कशी जातो मी. काय माझी काय चुकी नव्हती. आता ती गाडीला काही अचानक पण आमची काय चुकी आहे. अचानक नव्हती आमची सोन्यासारखं लेकरू गेलो आमचं. किती हात पाय कोडले असते. थांबला सुद्धा नाही धडकले हो. मला मदत केली असती तर माझं लेकरू वाचला तर पळून गेला. लाज वाटली नाही का तुला. अरे वाचल्यास तर माझं बाळ मदत करायची होती ना. मी काय म्हणतो ऐका ना. आता होणाऱ्या गोष्टी तर काही हिवत नाही. काय त्यांच्या आपण काय नाही आता मी नाही केस केलेली. आता काय आता तुमची पोरगी तर वापस येऊ शकत नाही. पण ह्या माणसाला कशाला मोठा त्रास द्यायला पाहिजे. काहीतरी मिटते घेऊ काढू. आता तुमची पोरगी वापस येणार नाही. ते माणूस बी चांगला आहे. त्या माणसाचं बी करिअर आहे पुढं. केस भानगड झालं ते नोकरी पण सगळंच आहे. आमचं लेकरू गेलं तुला नोकरीचं पडलं तेव्हा. काय पैसे पाणी देऊन थोडासा तोडगा मिटवला असता. पैशाने माझी पोर येणार आहे का. मस्त नाही येणार. आता जाणून बुजून मी पण नाही गाडीला गाडी झाड. आता होते त्या ज्या न होणाऱ्या गोष्टी बोलू नको. अजिबात बोलू नको माझ्याशी. याला सांगितलं जायला. ऐका ना मी काय म्हणतोय. आता आम्ही पण काही मोठी माणसं 4 लाख रुपये देतो तुम्हाला. लाज वाटते गेला. अरे 4 लाख पोरीची दुराला. पोरीची किंमत 4 लाखात करतो तू. लोकांचे काय पैसे मारले तरी 50 लाख रुपये देतात माणसं. आणि पोरीची 4 लाख द्यायला. जाऊ द्या.
झालंय ते झालंय. आता होणारी गोष्ट टाळता येत नाही. 4 लाख जाऊ द्या. हा. मी 5 लाख रुपये देतो. तुम्ही केस बीस केलेली माघारी घ्या. अजिबात नाही. तुला 20 लाख देता येत असले तर मिटून घेतो, नाही अजिबात मिटून नसतो आम्ही आता. ऐका ना, एवढं नाही हो, आम्ही पण गरीब पैसे अजिबात नाही, अजिबात नाही. याला फाशीच देत असतो मी. अजून 10-5 घालीन, पण याला फाशीला लटकत असतो. मला काय करायचं त्याचं? 20 लाख लय, खरंच लय मोठी रक्कम आहे. अरे आमच्या लेकरापेक्षा मोठी आहे का? मस्त लेकरापेक्षा मोठी नाही, पण आता 20 लाख रुपये आम्ही तरी कुठून आणायचं तुम्ही सांगा बरं. मी काय म्हणतो, 5 लय मोठी रक्कम होती. अजिबात नाही घेणार. हा, खरंच सांगितलं नाही म्हणजे. ऐका ना, 7 लाख रुपये देतो आता शेवटी तेवढं. आता तुम्ही पण नाही नका म्हणून. आता मी तर काय आणू शकत नाही. आता ती गोष्ट झालेली गोष्ट मी काय परत आणू शकत नाही. आता होणारी गोष्ट तुम्हाला आधार म्हणून बाबा. तुमचं केस मध्ये आयुष्य जायचं, त्या माणसाचं जायचं, काहीतरी मिटवून लागते जाग्यावर. तुमचा फायदा नाही, त्याचा नाही, काहीतरी मधला तोडगा काढा. मला जर वाटत असेल ना यातून बाहेर पडायचे तर 10 लाख रुपये आणून दे आणि पैसे हातात आल्यावर केस काढून घे. हा, पटत असेल तर हो म्हणा, नाही निघा तुम्ही, काही गरज नाही आम्हाला. आता काय 10 लाख रुपये आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या. 2 दिवसात तुम्हाला 10 लाख रुपये देतो. तेवढं केस मिटवून घ्याकडे, त्या माणसाला बी लई त्रास व्हायला पैसे लागलाय. हातात आल्याशिवाय केस काढीत नसतो, मिटवीत नसतो. अरे तेच आमच्या म्हातारपणाचं एक सहारा होती. चालतंय, आता आम्ही काय करतो, 2 दिवसात आहे ना पैशाचं सगळं अरेंजमेंट करतो आणि 2 दिवसांत तुम्हाला 10 लाख रुपये देतो. आणि काय असेल ते मिटवून घ्या गडे, पाया पडतो आम्ही तुमच्या. कशाला मोकार त्रास. बरं चला मग 2 दिवस. 2 दिवस फक्त. आता तुम्ही त्या पोलिसांना सांगा तसं, आमच्यात आम्ही मिटवलंय. 2 दिवस वाट बघतो तुमच्या. 2 दिवसात तुम्हाला पैसे आणून देतो आम्ही. ओरडशीला. सोन्यासारखी पोरगी गेली, एवढी हुशार. आता ती लक्ष्मीच होती रे. ती जन्मल्यापासून सगळं घरातलं चांगलं झालं बघा आपलं. नाही तर 18 दारिंद्र नांदत होत आपल्या इथे. आता तीच गेली. लेकरांनी जातानाच होता आपल्याला पैसे भेटले. 10 लाख रुपये.